प्रॅक्टिकल कोबरा म्हणतात त्याला. मित्रांनो बघू शकता अतिशय बिग साईजचा कुठून इथून आहे वाट. दिसला ना समोर. काय गोनस आहे काय काळा आहे का कुठे दिसले. हा हा दिसला. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण कोणाची तुमची आहे बोली तुमची आहे काय. तर मित्रांनो बघू शकता आपण सुखदेव बागल यांची ही कडव्याची गंज आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो बघू शकता अतिशय बिग साईजचा इंडियन स्पेक्टिकल्ड कोबरा म्हणजे भारतीय नाग आहे. तर आपण ते पकडण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो. तर बघू शकता आपण त्याला व्यवस्थित असं रेस्क्यू करूया आणि त्याला व्यवस्थित असं डब्यात पॅक करून जंगलामध्ये रिलीज करूया मित्रांनो. पलीकडे जायचं आहे. पलीकडे जाऊन मी झालं इकडे. नाही काढतो मी फक्त तुला पलीकडे जाऊन. हा होला हाय हाय. तर मित्रांनो हा साप इथं आलेला आहे उंदीर खाण्याच्या वगैरे किंवा आता थंडीचे दिवस आहेत तो गरमीला राहण्यासाठी आलेला आहे साप हा. त्याच्यामुळे असा हा कडब्यामध्ये जाऊन बसलेला आहे मित्रांनो. बघू शकता हे उंदराचं बिळ आहे आणि ते उंदीर खाऊन त्याच्याच बिळामध्ये राहतो. वाढत की ना वाढ. मित्रांनो आपण त्याला व्यवस्थित असं रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. बघू शकता हा भारतीय नाग इंडियन स्पेक्टिकल्ड कोबरा म्हणतात त्याला. तर मित्रांनो बघू शकता अतिशय बिग साईजचा इंडियन स्पेक्टिकल एकच आहे ना. ना काय दोन असू शकते एखाद्या वेळेस म्हणून म्हणलं एकच दिसला. तर मित्रांनो बघू शकता हा भारतीय नाग आहे. याला आपण व्यवस्थित असं अलगद असं पकडलेलं आहे. याला इंडियन स्पेक्टिकल्ड कोबरा म्हणतात. मराठीमध्ये भारतीय नाग म्हणतात याला. आपण ह्याला व्यवस्थित असं रेस्क्यू केलेलं आहे. तर मित्रांनो हा कडब्यात घुसण्याचं एकच कारण असू शकतं की उंदीर आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला गरमीला राहण्यासाठी घुसलेला असू शकतो मित्रांनो तो हा साप. तर मित्रांनो बघू शकता हा भारतीय नाग आहे इंडियन स्पेक्टिकल्ड कोबरा. जास्त वेळ न घेता मित्रांनो आपण ह्याला पॅक करूया आणि राहिलेली माहिती तुम्हाला मी सांगतो. बघू शकता मित्रांनो हा फणा काढतो आणि ह्याची स्टाईलच असते की ह्या सापाची हा फणा काढतो रागात आल्यावर. अटॅकच्या मुवमेंट मध्ये आला की हा फणा काढतो मित्रांनो. त्याने काय तर खाल्लेला आहे मित्रांनो त्याच्यामुळे हा असा करतोय. तर बघू शकता अतिशय बिग साईजचा भारतीय नाग. याला इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल्ड कोबरा, मराठीमध्ये नाग साप. तेवढा डबा घे की. ठेवा इथे ठेवा ठेव इथं आणि पुढे आडवा टाका आडवा. तर मित्रांनो त्याला आपण व्यवस्थित असं रेस्क्यू केलेलं आहे. त्याला डब्यामध्ये पॅक करून पर्यावरणामध्ये रिलीज करूया मित्रांनो. सकाळचे 7 वाजलेत आणि यांचा कॉल आला होता आपल्याला
बघू टोपण. तर बघू शकता मित्रांनो, आपण त्याला व्यवस्थित असं डब्यामध्ये पॅक केलेला आहे मित्रांनो. डब्याला 2 छिद्र आहेत. आपल्यापाशी ही स्टिक आहे मित्रांनो. ह्या स्टिकच्या साहाय्याने आपण हा इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा रेस्क्यू केलेला आहे आणि तो डब्यामध्ये पॅक केलेला आहे आणि आपण त्याला व्यवस्थित जंगलामध्ये रिलीज करणार आहे. तर मित्रांनो, साप मारू नका, साप वाचवा, हा एक पर्यावरणाचा हिस्सा आहे. तर आपला व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की हा साप वाचला पाहिजे. आणि कुठेही साप निघू द्या, आम्हा सर्प मित्रांना कॉल करा, आम्ही येतो आणि हा साप पकडून घेऊन पर्यावरणामध्ये रिलीज करतो मित्रांनो. धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, आपण आत्ताच 5 मिनिटापूर्वी स्पेक्टिकल्ड कोब्रा बलमीतनं पकडला होता मित्रांनो, गंजीतनं. तर आपण तो रिलीज करण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो. तर त्याला आपण सोडून देऊयात. आपला व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की सापांविषयी जनजागृती झाली पाहिजे, लोकांच्या मनातील समज गैरसमज निर्माण झालेले दूर झाले पाहिजेत. आणि मित्रांनो, हा एक पर्यावरणाचा हिस्सा आहे, साप वाचला पाहिजे मित्रांनो. व्हिडिओ बनवण्याचं दुसरं कुठलंच कारण नाही मित्रांनो, साप फक्त वाचला पाहिजे. तर बघू शकता आपण त्याला जंगलामध्ये रिलीज करतात मित्रांनो, पर्यावरणामध्ये त्याला सोडून दिलेला आहे. अतिशय एकदम असं व्यवस्थित त्याला पकडून रिलीज करण्यासाठी मित्रांनो सोडलेला आहे. तर मित्रांनो, तो आपल्या आपल्या पर्यावरणामध्ये जाण्यासाठी तयार झालेला आहे मित्रांनो. साप तो जात आहे. अतिशय बिग साईजचा भारतीय नाग, तो पर्यावरणामध्ये त्याला आपण सोडून दिलेला आहे मित्रांनो. बघू शकता तो पर्यावरणामध्ये रिलीज झालेला आहे मित्रांनो. धन्यवाद.